ओतूरच्या मराठी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व राष्ट्रीय मराठी भाषा दिन उत्साहात साजरा। मराठी भाषा दिनाच्या दिवशी मराठी साहित्यिक आणि शास्त्रज्ञांची फ्लेक्स हातात घेऊन गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी 1ली ते 4थीच्या छोट्या मुलांनी विविध प्रयोग करून सक्रिय सहभाग घेतला। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्री भास्कर पोपटराव डुमरे व सौ मिनल भास्कर डुमरे यांनी केले। चिमुकल्या मुलांनी केलेले ते प्रयोग पाहून आलेल्या सर्व मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले। त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये ज्या मुलांनी यश संपादन केले त्या मुलांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गणपत डुमरे, प्रसिद्ध दंतवैद्य डॉक्टर अमोल चौधरी, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर छाया तांबे, पंचायत समिती सदस्य श्री प्रशांत डुमरे, ट्रॉफी सौजन्य असणाऱ्या सुवर्णा बरबडे, श्री लक्ष्मण फापाळे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता जाधव यांनी केले, तर आभार योगिता बुट्टे यांनी केले। या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधुरी शेटे, सतीश नलावडे, सुदेशना गाढवे, उषा भवारी, ज्योती सिरसाट, रुपाली गायकर, संगीता ढाकणे यांनी विशेष प्रयत्न केले। व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन डुमरे, सदस्य नितीन पानसरे, कविता डुमरे, पूजा दिवेकर, प्रतीक्षा ढोबळे, विद्या हडवळे, जितेंद्र घुले, डॉक्टर योगेश गायकर, प्रेरणा तांबे आणि सर्व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण या शाळेचा तेवढा लौकिक आहे। विद्यार्थी मित्र हो, 1865 साली ही शाळा सुरू झाली। खूप चांगली शाळा। त्या काळामध्ये शाळेचं महत्त्व, त्या शाळेतून व्हर्नॅक्युलर फायनल म्हणजे 7वीची परीक्षा पास झाली की मुलं फौजदार होत, तलाठी होत किंवा चांगल्या चांगल्या नोकऱ्या, त्यांना क्लर्क वगैरे अशा नोकऱ्या मिळायच्या। आणि मग ही प्रगल्भ शाळेतून घडलेले विद्यार्थी, पिन ड्रॉप अजूनही आवाज येतोय, तुमच्यासाठी सांगतोय, या शाळेतून जे विद्यार्थी बाहेर पडले त्यांनी आपलं खूप नाव मोठं केलं। 1865 साली सुरू झालेल्या शाळेतून कित्येक विद्यार्थी बाहेर पडले की जे आज आपल्यात नाहीत। नंतरच्या पिढीत इथे खूप मोठी शाळा होती, ती शाळा काही कारणामुळे जळाली, तिचं रेकॉर्ड सगळं जळालं असं आमचे वडील सांगायचे। आणि नंतरच्या काळामध्ये परत एकदा नव्याने आपले या विभागाचे आमदार जे होते श्री झांबरशेठ तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून, कारण त्यावेळेला ते पंचायत समितीचे सभापती झाले आणि त्यांनी ह्या ठिकाणी चांगली शाळा बांधली की जी शाळा आम्ही पूर्ण वापरली। खूप मोठी शाळा होती त्यावेळेला। 1ली ते 7वी पर्यंत ह्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेत असू। 5वी 4थी पर्यंत इंग्रजीचा आम्हाला गंधही नव्हता, पण मराठी इतकी समृद्ध होती, इतके सुंदर शिक्षक होते।